सर्वप्रथम नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। कारण तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी केले, त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो। विषय असा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारला मुख्यमंत्री कोण होणार आहे, तर महायुतीचे तिन्ही नेते या ठिकाणी बसून त्याबाबतचा निर्णय ते घेणार आहेत आणि लवकरच आपल्याला तो निर्णय या ठिकाणी कळणार आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुतीला जो यश प्राप्त झालेला आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या आणि ज्या पद्धतीनं यश प्राप्त झालं, खरंच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं जे मोलाचं योगदान आहे ते खरंच जितकं त्यांचं आभार मानावे तेवढे कमी आहेत। कारण तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गेली 2.5 वर्षामध्ये ते काम केलं, या युती सरकारने काम केलं। देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांनी हे जे 3 नेते आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं 2.5 वर्षामध्ये काम केलं, त्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं अतिशय भरभरून त्यांच्या पदरामध्ये या ठिकाणी मतदान रूपी दान दिलेलं आहे आणि एवढ्या प्रचंड बहुमताने या ठिकाणी महायुती विजयी झालेली। बघा, बऱ्याच दिवसानं नांदेडमध्ये या ठिकाणी इतिहास घडलेला आहे। 9च्या 9 विधानसभा महायुतीच्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। त्यासाठी थोड्या दिवसामध्ये तुम्हाला गोड बातमी या ठिकाणी मिळणार आहे आणि निश्चितपणे नांदेडला लाल दिवा यावेळेस पक्का आहे, हे निश्चितपणे मी या ठिकाणी सांगतो।